तर बिहारमधल्या शपथविधी सोहळ्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे। बिहार शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते। मात्र शपथविधी सोहळ्याला जाताना फडणवीस आणि अजित पवार एकत्र होते। सोहळ्यातही हे दोघे एकत्र दिसले, मात्र आता एकनाथ शिंदे या दोघांसोबत नव्हते। अगदी मुंबईमध्ये परतताना सुद्धा तेच चित्र दिसलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच विमानाने मुंबईमध्ये परतले, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र एकटेच मुंबईत दाखल झाले। मुंबईतही आज हुतात्मा स्मारकाला अभिवादन करताना फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे समोरासमोर आले, मात्र दोघांमध्ये तितकासा संवाद झालेला पाहायला मिळाला नाही। एरवी हसत खेळत संवाद साधणारे हे दोघेही जण शेजारी शेजारी असूनही एकमेकांसोबत जास्त बोलताना दिसले नाहीत। भाजपच्या वाढत्या फोडाफोडीच्या राजकारणावरून एकनाथ शिंदे नाराज आहेत अशी चर्चा आहे। मुंबईतल्या कार्यक्रमातल्या देहबोलीवरूनही शिंदेंची भाजपवरची नाराजी कायम असल्याची चर्चा रंगली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, एकीकडे ही नाराजी शिंदेंनी शहांपर्यंत पोहोचवली असं कळते, तो दुसरीकडे आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा या दोघांची देहबोली बरंच काही बोलणारी होती। वास्तविकतेत दोन्ही नेते प्रमुख जे आहेत ते काल पटनाला होते, पण रिटर्न येताना पटनामधून दोन्ही जे आहेत ते सगळे प्रमुख नेते एकत्रित आले नाहीत। अजित पवार आणि फडणवीस हे एकत्रित आले असं सांगितलं जातं। शिंदे हे वेगळ्या चार्टरने आले आणि या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान आज पहिल्यांदाच हे दोन्ही नेते म्हणजे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रित हुतात्मा चौकात आले होते। पण या दोन्ही नेत्यांची जर देहबोली पाहिली तर फारशी कम्फर्टेबल नव्हती असं जवळपास दिसलं, कारण की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी दिल्लीत जाऊन गाठीभेटी घेऊन भलेही त्यांनी सांगितलेलं आहे सार्वजनिकरित्या की मी रडणारा नाही या लढणारा नेता आहे आणि असं कोणत्याही स्वरूपाची नाराजी व्यक्त केली नाही आहे, पण भाजपच्या दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींनी मात्र राज्यातले नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राज्यातले देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्याच पाठीराखण करण्याचा भाग केला आहे, पाठीराखण केलं आहे असं म्हटलं जातं। या सगळ्या घडामोडीत कुठे ना कुठेतरी एक मनभेद जे आहेत ते झालेले आहेत। भलेही आता या सगळ्या गोष्टी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्तानं असतील, एकमेकांच्या कुठे ना कुठेतरी कुरघोड्या आहेत, ह्या सगळ्या सुरू आहेत। अशा परिस्थितीत हे दोन नेते एकत्रित ज्यावेळेस येतात त्यावेळेस खुल्या पद्धतीने संवाद होणं हे अपेक्षित होतं, पण जे दृश्य दिसत आहेत त्यामध्ये जवळपास दिसून येतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातली देहबोली फार काही अनौपचारिक संवाद साधणारी दिसत नाही या। फारसा संवाद न करता किंवा हास्य संवाद न करता त्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलेलं दिसून येतं। कुठे ना कुठेतरी याच्यातून स्पष्ट दिसून येतं की आहे ही नाराजी, भलेही महायुती वाद नाही असं वारंवार सांगतायत नेते, भूमिका मांडतायत, पण कुठे ना कुठेतरी ही अंतर्गत ही स्पर्धा असल्यामुळे त्याचा परिणाम युतीवर होतो हे निश्चित दिसून येतं। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपनं काही शिवसेनेच्या नेत्यांना पक्षप्रवेश दिल्यानं शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीची लाट पसरली आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी अमित शहांच्या दरबारी तक्रार केली आहे, पण अमित शहांनी एकनाथ शिंदेंना फडणवीसांशी चर्चा करण्यास सांगितलंय। दरम्यान घटक पक्षांनी आपापले नेते पदाधिकारी सांभाळावेत अशा सूचना शहांनी दिल्यात। मतभेदाच्या मुद्द्यावरती फडणवीसांशी चर्चा करावी असंही शहांनी म्हटलंय। भाजपकडे बोट दाखवण्यापेक्षा शिवसेनेनं आपले नेते आणि पदाधिकारी सांभाळावेत, ते अन्य पक्षात जाणार नाही त्याची काळजी घ्यावी अशा सूचनाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केल्यात असं सूत्रांकडनं कळतंय। तर महायुतीतील मतभेदांवरती चर्चा आणि समन्वयातनं मार्ग काढावा, मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकून नाराजीचं जाहीर प्रदर्शन करू नका अशा सूचना सुद्धा शहांनी शिंदेंना केल्यात अशी माहिती सूत्रांकडनं मिळते।